नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आज एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेकडून धुळ्यात देखील निदर्शने करण्यात आली. आपल्या प्रलंबित आर्थिक व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना चांगलीच आक्रमक झाली असून धुळ्यातील विभागीय कार्यालयाच्या गेटवर जोरदार आंदोलन करण्यात आले. एसटी कामगारांची उरलेली थकबाकी त्वरित देण्यात यावी. महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीच्या टक्क्यावरून एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. पूर्वीप्रमाणेच 5 रुपयाच्या पटीत सुधारित भाडेवाढ लागू करावी अशी मागणी देखील एसटी कामगार संघटनेने यावेळी केली. वाढीव पगाराची थकबाकी, वाढलेल्या पगाराची थकबाकी कोण म्हणतो देणार नाही, कसा देत नाही, कामगार संघटनेचा देणार नाही, एसटी कामगार संघटनेचा हर जोर जुल्म की टक्कर में, हर जोर जुल्म की टक्कर में कोण म्हणतो देणार नाही. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने भव्य असं निदर्शने आंदोलन प्रत्येक आगाराच्या प्रत्येक युनिटच्या गेटवर करण्यात येत आहे. या आंदोलनातल्या आमच्या प्रमुख मागण्या मागील झालेल्या पगारवाढीमधला 1 एप्रिल 20 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत असलेली कामगारांची थकबाकी. आज आमचे हप्ते संपलेले आहेत. आमचा पगार कुणाचा 5,000 ते कुणाचा 7,000ने कमी झालेला आहे. त्या थकबाकी पोटी आम्हाला ती जी वाढीव वेतन होतं ते तसंच तसं चालू ठेवावं या प्रमुख मागणीसह राज्य शासनाचा महागाई भत्त्याचा दर आज 53% असून एसटी कामगारांना केवळ 46% दराने महागाई भत्ता मिळत आहे. ही बाब अत्यंत खेदाची असून आम्हाला फरकासह हा 53% महागाई भत्ता लागू करावा अशा प्रमुख मागण्यांसह आमच्या अलीकडेच झालेल्या भाडेवाढीमध्ये प्रवाशांसह आमच्या वाहकांची मोठी डोकेदुखी वाढलेली आहे. ती भाडेवाढ एकच्या पटीत झालेली आहे, ती 5च्या पटीत करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आमची PF उचल सुमारे 6 महिन्यापासून थकलेली आहे. आम्हाला PF उचल देखील मिळत नाही. बँकेचे कर्ज एका बाजूला कामगारांना मिळत नाही. कामगारांच्या मुलांचे लग्न असतील, मुलींचे लग्न असतील, वैद्यकीय कारण असेल, यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची उचल दिली जात नाही. ही बाब सुद्धा अत्यंत आम्ही संघटनेच्या वतीने खेद व्यक्त करत आहोत. सन 2016मध्ये आमचा घर भाडे भत्ता हा 16 ते 20च्या करारामध्ये घर भाडे भत्ता आम्हाला 1% दराने कमी देण्यात आला आहे. तो 3% दराने देण्यात यावा अशा प्रमुख मागण्यांसह आम्ही राज्यव्यापी आंदोलन आज येथे धुळे आगाराच्या गेटवर करीत आहोत. आमच्या मागण्या मी तुमच्या माध्यमातून या शासनाला, या प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो. आमच्या मागण्या जर त्वरित मंजूर केल्या नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे आणि उग्र स्वरूपाचे केले जाईल अशी माझी विनंती आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.